शिवसेनेत ज्येष्ठ नेत्यांच्या कार्यपद्धतीवरून नाराजीचा सूर आहे। कालच नाशिकच्या माजी जिल्हाप्रमुखांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आपल्या नाराजीला वाट करून दिली। त्यापाठोपाठ कोल्हापुरातली नाराजीही पक्षाला भोवणार अशी चिन्ह आहेत। दिवाकर रावतेंची हकालपट्टी करण्याच्या मागणीवर कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख ठाम आहेत। कोल्हापुरात काल शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत दिवाकर रावतेंच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आणि नाशिक पाठोपाठ कोल्हापुरातली शिवसेनेतली नाराजी सर्वांसमोर आली। जिल्हाप्रमुख संजय पवार आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये याच नाराजीवरून कलगीतुरा रंगलाय। तर दिवाकर रावतेंनी गटातटाच्या या राजकारणाची आपल्याला कल्पना नसल्याचं सांगितलंय। काही असंतुष्टांनी त्या ठिकाणी जाणून बुजून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि माननीय जिल्हाप्रमुख संजय पवार यांना जाळ्यात ओढून घेतलं आणि शिवसेना नेत्यांची त्या ठिकाणी जी काही अवहेलना झाली याचा सर्वप्रथम मी निषेध करतो। माननीय संजय पवार एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेचे आहेत। अशा असंतुष्टांच्या नादाला लागण्यापेक्षा त्यांनी शिवसेनेत एकनिष्ठ राहून काम करावं। आमचा त्यांचा वाद कधी नव्हता, इथून पुढेही राहणार नाही। गटबाजी त्यांची कसली आहे ती मलाही माहीत नाही, कारण ते जिल्हाप्रमुख म्हणून काम करतात आणि निरोपाच्या संदर्भामध्ये त्यांचा विषय होता की निरोप कोणी द्यायचे। त्याच्या दोडोने सांगितलं की ह्याच्यापुढे जिल्हाप्रमुखांनी सर्व स्वतःहून निरोप दिले पाहिजेत, हाच विषय होता। तर मी येऊन इथे कधी गटाच्या मीटिंग घेतल्या आहेत, बैठका घेतल्या आहेत, असं कधीच घडलेलं नाही, कारण मी नेता आहे पक्षाचा। माझ्याकरता कोणाचे गट अंतर्गत असले तरी माझ्याकरता सर्व शिवसैनिक हे गटा व्यतिरिक्त माझे सगळे आमचे शिवसेनेचे शिवसैनिक आहेत। गटातटाचं राजकारण आपलं पद वाढवायचं ही जी भूमिका काही लोकांची असते ना, ते करू नये। कारण तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून, आमदार म्हणून, नेते म्हणून तुम्ही इथे येताय, त्यांचा विश्वासघात तुम्ही करताय काय हे तिने चिंतन करणं गरजेचं आहे। कारण त्यांच्या विश्वासावर सगळी सेना चालत असते। तुम्ही एका गटाला फेवर करण्याचं कारण काय हे आता मी बोलणार नाही आहे। दाखवाई दात वेगळे आणि खाई दात वेगळे नसावेत माणसाचे। शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर या नाराजी नाट्याला पेव फुटलाय। एकीकडे शिवसैनिक तर दुसरीकडे पदाधिकारी आणि नेते असं चित्र पाहायला मिळतंय। आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे नाराजी नाट्य सेनेला परवडणारं नाही। कॅमेरामॅन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम टीव्ही, कोल्हापूर।